आज रायचूर टीपू सुल्तान गार्डन में एक बड़ा धरना हुआ। हंड्रेड्स ऑफ आउटसोर्स्ड हेल्थ वर्कर्स ने अपनी नापी तूली सैलरी और हक के लिए आवाज उठाई। टीयूसीआई के जनरल सेक्रेटरी आर मनासैया और स्टेट सेक्रेटरी एम गंगाधर ने कहा कि कॉन्ट्रैक्ट एजेंसी एम पॉपुलर इंजीनियरिंग एजेंसी और कुछ अधिकारियों ने वर्कर्स की सैलरीज रोक रखी हैं और दिए गए वादों पर कोई अमल नहीं हुआ। प्रोटेस्ट में डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जी अडावी राव और कई नेता और वर्कर्स शामिल थे। उनके मुख्य डिमांड्स ये हैं: पेंडिंग फुल सैलरी तुरंत दी जाए, रिवाइज सैलरी लागू की जाए, 20 साल से सेवा कर रहे आउटसोर्स्ड वर्कर्स को एम्प्लॉयमेंट सिक्योरिटी दी जाए, परमानेंट कर्मचारियों की अचानक निकाली रोकी जाए और हर एम्प्लॉय का पीएफ और ईएसआई बेनिफिट्स प्रॉपर तरीके से लागू किया जाए। प्रोटेस्ट के दौरान टीयूसीआई ने स्पष्ट किया, वी विल नॉट लेट गो ऑफ द फ्रूट्स ऑफ द वर्कर्स स्वेट, द स्ट्रगल विल कंटिन्यू अंटिल डिमांड्स आर मेट। आज की धरना में 100 मजदूर, समर्थक और नेता उपस्थित रहे। ಬಹುತೇಕ ಜನರು ನಮ್ಮದೇನು ಡಿಡಕ್ಷನ್ ಮಾಡೋದು ನಮ್ಮದು ಜಮಾ ಆಗಿರೋದು ಡೌಟ್ ಅದ, ಅಥವಾ ಜಮಾ ಆಗಿದ್ರೆ ಟೋಟಲ್ 25% ನಮ್ಮ ಸ್ಯಾಲರಿ ಕಟ್ ಮಾಡಿರೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಆಕ್ಚುಲಿ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಿ ಮತ್ತು ಬಿ ಗ್ರೂಪ್ನಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಜನರದು ಇಪಿಎಫ್ ಇಎಸ್ಐ ಕ್ವಶನ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಾನು ಡೀಟೇಲ್ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಸಂಸ್ಥೆ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲ, ಕಾರ್ಮಿಕರು ಏನಿದೆ, ಅಮಾನ ಸಂಘಟನೆ ಏನಿದೆ, ಓಪೆಕ್ನಲ್ಲಿದೆ, ರಿಮ್ಸ್ನಲ್ಲಿದೆ, ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿಯಲ್ಲಿದೆ, ವಸ್ತಿನಲ್ಲಿದೆ, ಕ್ರೈಸು ಇದರಂಗೆ ಸುಮಾರು ಅತಿ ಜನರ ಗಣಿ ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಒಂದು ಬಲಾಢ್ಯ ಸಂಘಟನೆ. ಇದು ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಟಿಯುಸಿಐ, ಅದರ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ನಾನು, ಆಮೇಲೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. ಇದರ